मी मोनिका सुरेश सरकार प्रभाग 15 मधून इच्छुक आहे आणि मी ख्रिश्चन समाजातून येते, अल्पसंख्याक समाजातून येते। मी बरेच 5 वर्षापासून शरद पवार गटासोबत काम केलेलं आहे आणि आमचे जे ज्येष्ठ नेते होते सुधीरजी खरपूर साहेब त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे आणि आमच्या समाजामध्ये प्रभाग 15 मध्ये विकास कामं ही झालेली आहेत, पण ती कुठे झालेली आहेत? कोल्हापुरे चाळमध्ये आणि खालच्या प्रभागामध्ये झालेली आहे। पण आमचा जो समाजाचा जो भाग येतो हार्टलँड कंपाऊंड चर्चच्या पाठीमागचा प्रभाग, तिथं विकास कामं झालेली नाही आहेत, रोड पण व्यवस्थित नाही आहे आणि लाईटची पण तिथं सुविधा नाही आहे। थोड्या प्रमाणामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे आणि नळाची कनेक्शन दिलेलं आहे, पण आणखीन पण त्या प्रभागात विकास कामाची खूप गरज आहे। घंटागाडी वेळेवर येत नाही तिथे। मध्यंतरी मी किती वेळा तर कॉल करून मी घंटागाडी त्या प्रभागात सुरू केलेली आहे। त्या प्रभागात 4 काँग्रेसचे नगरसेवक होते। तो असा एकमेव प्रभाग होता की जिथं काँग्रेसचे 4 नगरसेवक पॅनल आलेलं होतं। मग त्याच्यानंतर काही कालांतराने 2 नगरसेवक हे BJP मध्ये गेले। मग आता 2 आहेत काँग्रेसचे। आता मागील 8 वर्षापासून इलेक्शन लागलेलं नाही आहे, पण सध्या चालूची परिस्थिती अशी आहे की तिथं घंटागाडीची पण सोय नाही आहे, कचऱ्याची गाडीला गवत वाढलेलं आहे आणि जे महानगरपालिकेने जे लाईट तिथं लावलेलं आहे LED बल्ब लाईट, पण ते देखील व्यवस्थित चालत नाही आहे। तर त्याच्यावर सुद्धा मी जोर देत असते। मी एवढंच नागरिकांना एक निवेदन करते की तुम्ही महिला उमेदवार असतील तर महिला उमेदवारांना तुम्ही नक्कीच एक संधी द्या। कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे? मी आता सध्या अजितदादा गटाकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि अगोदर तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात होता, मग ते पक्ष का सोडलात? शरद पवार साहेबांच्या गटामध्ये मी होते, आतापर्यंत मी काम केलेलं आहे, पण रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे आम्हाला। आम्ही ॲग्रेसिव्ह आहे, आम्ही काम करण्याची मला तळमळ आहे, तळागाळात जाऊन मला काम करण्याची इच्छा आहे, पण तिथून मला वाव भेटला नाही आहे। दिलेली पदं माझी नाकारण्यात आलेली आहे। मला पद दिलं होतं कार्याध्यक्ष, महिला कार्याध्यक्षपदे 2 वर्षापूर्वी मला खरटमल साहेबांनी, बेरिया साहेबांनी मिळून मला पद दिलेलं होतं, पण जे निरीक्षक होते शेखर माने साहेब आणि जे महिला अध्यक्ष रोटेताई होत्या त्यांनी माझं पद रद्द करण्यात आलं। तरी देखील मी काम करत गेले शरद पवार गटासोबत आणि कुठं ना कुठं माझं खच्चीकरण होत आलेलं आहे, कारण आम्ही काम करणार, आम्ही मागं पुढं बघत नाही आहे। शेवटी मी रोटेताईंना एकच बोलले, ताई मला पदाची गरज नाही आहे, बिना पदावर मी काम करायला तयार आहे, पण तुम्ही आमचं खच्चीकरण करू नका। अहो, जेव्हा आम्ही दुसऱ्या पक्षातून तुमच्या पक्षाकडे येतो तर तुमचं काम असते की संघटना वाढवायची आहे, पक्ष मजबूत करायचा आहे तुम्हाला। तुमच्या पक्षामध्ये आलं तर उलट तुमचा पक्ष वाढणार आहे। आम्हाला तुमचे पक्षाचे विचार आवडले, शरद पवार साहेबांचे विचार आवडले, त्यांनी महिलांना 50% आरक्षण दिलेले म्हणून आम्ही आकर्षित झालो, आवडले आम्हाला, पण तुम्ही ते टिकून ठेवलेलं नाही। तुम्हाला महिलांना टिकून ठेवता आलं नाही रोटेताई। आणि परवा देखील आम्हाला मुंबईला मीटिंगला घेऊन गेले होते ताई, आम्हाला सुप्रिया त्यांची भेट करून दिले, पण तिथं देखील आमचं पर्सनल कुणाचाही नंबर ताईपर्यंत गेलेला नाही आहे। आणि रोटेताईला कधी पण फोन केला तर मी माझ्या प्रभागामध्ये आहे, मी माझ्या प्रभागाचं बघते, एवढंच ताईकडून आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे। आम्ही किती वेळा बोललो, ताई आमची मीटिंग लावा, महिलांची मीटिंग घ्या, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला आवड आहे, आम्ही सामाजिक काम करतो, तर हे आम्हाला त्यांच्याकडून काही प्रोत्साहन भेटलं नाही। अजितदादाकडे एक उमेदनी, एक आशानी बघतो की आमच्या ख्रिश्चन समाजाला दादा नक्कीच न्याय देतील, हा आमचा एक विश्वास आहे, कारण आतापर्यंत कुठल्याही पक्षाकडून आमच्या समाजाला न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळे आम्ही दादाकडे आलेलो आहे आणि दादाला आम्ही तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही विनंती करतो की दादापर्यंत ते पोहोचू द्या। आणि सोलापुरामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, दादांवर विश्वास ठेवून चालणारे आहेत, तर दादा नक्कीच आम्हाला उमेदवारी देतील हा विश्वास आहे। आणि आता सध्या जे आमचे
ज्येष्ठ नेते आपले सुधीर खरतमल साहेब, तसेच संतोष भाऊ असतील, शहर अध्यक्ष जुबेर बागवानजी असतील आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील भैया असतील, ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू. जर उमेदवारी मिळाली तर आणि संधीचं सोनं करून देऊ.